आबा हे घे, ही जाहिरात आजच वृत्तपत्रांकडे पाठवून दे. गोपाळराव, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची एक संस्था सुरू करण्याचा विचार मनात घोळतो आहे. म्हणजे त्याचीच जाहिरात करीत होतात की काय? पण माधवराव, संस्थेचे स्वरूप नाही ध्यानात आले. सध्या बरेच चांगले लेखक दर्जेदार पुस्तके लिहित आहेत. प्रकाशकही त्यांना साथ देत आहेत. परंतु त्या पुस्तकांच्या योग्यतेबद्दल पुस्तककर्त्यांस घरोघरी जाऊन सभ्य आणि शिक्षित गृहस्थांचे अभिप्राय घेऊन वर्तमानपत्रात छापण्याचा खटाटोप करावा लागत आहे. या अडचणी दूर व्हाव्यात आणि पुस्तककर्त्यांस एका छताखाली येण्याची संधी मिळावी असा आमचा मानस आहे. यास वाचकांचीही जोडणी मिळाली म्हणजे एकूणच ग्रंथ व्यवहारात विचारांची देवाणघेवाण होऊन एकसंध वातावरण तयार होईल. खरेच माधवराव, ही नामीच कल्पना आहे. कारण लिहिणाराने कितीही कंठशोष केला तरी लिहिणारा आणि वाचणारा यांचा दुवा जुळला तरच विचारांचा प्रवाह तयार होऊ शकतो. हे 16 आणे खरे आहे. नमस्कार रमावहिनी, कशा आहात? छान. या तर मुख्य सांगावयाचे राहूनच गेले. सार्वजनिक काकांची तार आली होती. तर हो, खास आमास आणि तुमच्या संबंधानेच आहे. म्हणजे काकांनी म्हटले आहे, माधवरावास सतत काम करण्याचे आणि अतिवाचनाचे व्यसन आहे व रोखावयास कोणी वडीलधारे नाही तेव्हा लक्ष द्यावे. परंतु काकांचे मात्र अगदी दुरूनही लक्ष आहे हे मात्र खरे. बरे, आपणास बाग पाहावयास जावयाचे होते ना? मग उद्या भल्या सकाळी या बाग पाहायला आमच्याकडे माधवराव. मग त्यापेक्षा असं करा ना, न्याहारीलाच आमच्याकडे या, म्हणजे प्रश्नच मिटला. काय का हो, विचार कसला करता एवढा? तुमच्या कामाची गडबड सुरू होण्याआधी बायकोला वेळ द्या जरा. हा, सकाळची न्याहारी आणि बाग बघण्याचे काम भिडेंकडे आणि त्यानंतर दुपारच्या भोजनास आमच्याकडे. काय? आणि तसेही सार्वजनिक काकांनी तारे तामास बजावलेच आहे. माधवरावास घरच्या मंडळींकडे लक्ष द्यावयास सांगा म्हणून. माई, 4दा निरोप धाडला ताई काकूंनी. काय करायचे स्वयंपाकाचे सांग तरी. मी तरी काय सांगू दुर्गे. घरात करता पुरुष नाही म्हटल्यावर उत्साहच नाही राहिला कशाचा. हे नाहीत आणि आता माधवाही निघून गेलाय नाशकास. कुणासाठी आणि काय करावे असे झाले आहे अगदी. त्यात बाबा भरपूर न्याहारी करून सकाळीच निघून जातो. तोही नसतो दुपारच्या जेवणात. मी काय म्हणते, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. माई, असे सगळ्यातून लक्ष काढून घेतले तर कसे जमणार? एकतर माधव दादाही नाहीये इथे, त्यामुळे आम्हाला देखील सुने सुने वाटते ग. मलाही त्याची खूप काळजी वाटते गो. हो ना, रमेच्या स्वयंपाकाचे कुठवर आले देवच जाणे. शिकली असेल तर ठीक, नाहीतर आनंदच आहे सगळा. नाही गो. आणि तसा एक आचारी धाडला आहे नाशकास. त्यात आपल्या माधवाचा स्वभावही असा जुळून घेण्याचा आहे. त्यामुळे निभेल दोघांचे. आणि एकटी आहे म्हटल्यावर रमाही सगळे शिकेल हळूहळू. कोण जाणे, तिथे आपण कोणी नाही टोकायला. आता 4 ठाव अभ्यासच सुरू नसला म्हणजे मिळवली.
अगो बाई, वहिनी, या पांडूला आणि सोमण मावशींना काही वर-बीर प्राप्त झालाय की काय? का गो? हो, बघताय ना सगळे स्वयंपाकघर कसे लखलखते. हो गो, खरेच. थांबो, बोलवतेस त्यांना. पांडू, ओ सोमण मावशी. आलो आलो. सोमन मावशी कामात आहेत, बोला. पांडू, नाही मला एक सांग, तुला आणि सोमण मावशींना देवदूताकडून एखादा वर-बीर मिळालाय की काय? नाही का, काय झालं? नाही, तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही काम केलं असं पहिल्यांदाच घडलंय. सगळं स्वयंपाकघर कसं अगदी लखलखीत करून टाकलेत. नाही, हे समजत आलंय खरं, पण आम्ही दोघांनी कोणीच नाही केलं. अगो बाई, मग या मुक्ताताई येत ना, त्यांनी केलंय समज लखलखीत. आणि इथलं काम झाल्यानंतर कपडे धुवायला विहिरीवर पण आल्या होत्या. हो का? जी. आजचा सगळा स्वयंपाकही या मुक्तेनेच केलाय. अगो बाई, खरंच बाई, ही मुक्ता म्हणजे अष्टभुजा आहे हो. खरे गो, खरे. मुक्ते, ये इकडे. अगो बाई, हिची कशी दृष्टच काढायला हवी. नाही, ते खरे ताई, पण गालबोट लागलं बाई एका गोष्टीनी. आमटी ग, मुक्ते, आमटी नाही बाई जमली तुला, खरंच. नाही खरंय, आमटी नाही जमली, पण आमटी कुणी केली माहितीये का? कुणी? सगुना वहिनींनी. अगो बाई, कळले का कोणी केली आमटी ते? कळले हो कोणी केले ते. तुला सांगते पांडू, काही नाही, तिला ना ते पाणी ओतायचं असेल दुसऱ्याच कशात तरी, वेंधळी कुठली ओतला आमटीत, खाली पाणीदार आमटी. नाही तर काय. अगं बाई, ह्या पोरीचे काय होणार आहे कोणास ठाऊक. हो, आले आले. रूप पाहता लोचनी कृष्ण ही भुलला, चोर पावलांनी कान्हा भेटला राधेला. चोर पावलांनी कान्हा भेटला राधेला. अहो, काय करताय तुम्ही? अहो, कोणी पाहिले तर काय म्हणेल? काय म्हणते? बायकोच्या नादी लागलाय म्हणते. अहो, हे बघा, असले काहीतरी करू नका, मला अजिबात आवडत नाही. तुम्ही जरा गप्पा बसावं. कशी झाल्या परात? उत्तम. आम्हाला येतात हो भांडी. काय हसताय काय तुम्ही? न्यायमूर्ती महादेव गोविंद रांगड्यांचा बाप भांडी घासतोय, तुम्ही खुशाली ते बसलायत. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो, पण मी अहो, गंमत केली जरा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोणीही नाही आसपास. लागताना किती छान दिसत हो. माई, माई, अशी एकटी राहिलीस ना तर असेच व्हायचे. अशी आठवणीन ठरवतेस आणि मग कुणी हाक मारली की दचकतेस. तरी आम्ही तुला सांगत असतो सगळ्या, एकटी नको राहत जाऊस ग. बाहेर येत जा, आमच्या सगळ्यांमध्ये मिसळत जा. नको राहूस ग माई एकटी अशी. अगो, आता मी एकटी राहिले काय आणि सगळ्याच्यात मिसळले काय? कुठेही राहिले तरी आता आठवणींसोबतच जगायचे. नाही, तुझ्यापाशी खूप आठवणी आहेत ग.
आबा आणि बाबा सारखे 2 मुलगे आहेत. माझ्याकडे काय आहे? जय जय रघुवीर समर्थ. काय झाले? काही वाढायचे राहिले का? नाही. अगो बाई, मग जेवत का नाही आपण? कारण आम्हास आपली क्षमा मागावयाची आहे. काय? होय. हे पहा, माझे काही चुकले असेल तर कृपा करून मला तसे स्पष्ट सांगावे. ही अशा प्रकारची थट्टा मला झेपायची नाही. नाही, थट्टा नाही. आम्हास खरेच तुमची क्षमा मागावयाची आहे. अहो, पण झाले तरी काय असे की आपण माझी क्षमा मागावी? मला तरी असे काही गंभीर घडल्याचे आठवत नाही. आधी क्षमा केली म्हणा, मग सांगतो. दादा, अरे वहिनींना फार घाबरवले आहेस तू. पण त्याशिवाय त्या आम्हास क्षमा करणार नाहीत. आता जर आपण आम्हास क्षमा केली नाही तर आम्ही पानावरून उठूनच जाऊ. बरे, केली. सांगा ना काय झाले ते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय. श्रीराम भाऊ, नमस्कार. नमस्कार. तुम्ही? हा, या वाड्याचा राखवालदार बी मीच आणि असा हळूहळू घोटमळणारे जी लोक असतात ना त्यांना हटकणारा बी मीच. नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पांडुरंगराव. कसा कसा? नाही, काय आहे, पुण्यासारख्या शहरात नव्याने आलेला गृहस्थ आहे मी. बरोबर. त्यामुळे पुण्यासारख्या शहराची सवय नाही. अहो, इथे प्रत्येक गोष्ट विकत घेऊन करावी लागते. अहो, पुण्यासारख्या शहरात बिऱ्हाड थाटायचे सोपे काय? नाही, खरंय, अवघड आहे, हो अवघड आहे. तुम्हाला आतली गोष्ट सांगू का पांडुरंगराव? हा, आतली बी गोष्ट आहे? होय. बोला बोला. काय आहे, पैशाची थोडी चणचण आहे. अरे देवा. त्यामुळे इथे येऊन थोडा अंदाज घेत होतो कोणाकडे विषय काढावा. अहो, मग कशाला काळजी करताय? बाळंबटजींशी बोलून टाका. अहो, ते मागे हटणारे नाही का? तुमचा पाण्याचा प्रश्न कसा मिटवला त्यांनी? हो. हा, मग आता हे बी बोला ना त्यांच्याशी. नाही ना. का? अहो, तिथंच तर घोडा अडलाय. संकोच वाटतो ना. नाही नाही, असं घोडा अडून कसं चालेल? तुम्ही जर का बाळंबटजींशी बोललाच नाही तर तुमचं घोडं गंगेत नाही का? नाही. मग बोलायला पाहिजे. होय. नाही, मी प्रयत्न करतोच बोलायचा. पर काय आहे, थेट बोला. असं घुटमळत राहू नका. काय तुम्ही जर का इथं घुटमळत राहिलात ना तर मला बाळंबटजींशी बोलावंच लागेल. नाही, बोलतोच. आता कुठं? उद्या सकाळी. बर, या वक्ताला नको. या या या. येतो. या. अस्तिक कस्तिक काशी काळ भैरव अस्तिक ग्राम. अरे भैरव, हा झोपू दे.
हा घोरणारा भैरव इथे असताना तो काळ भैरव काय रक्षण करणार माझे? अरे, अरे. झोप झोप भैरवा, तू झोप शांतपणे शांतपणे. रमाबाई, तुम्ही अधूनमधून तुमच्या काही आठवणी लिहून ठेवत असता. पुण्यात असतानाच तुम्ही सुरुवात केली. हो, त्याचे काय? ती तुमची वैयक्तिक, खाजगी, रोजनिशी म्हणा, वही म्हणा, पण आहे. आणि आज कुतूहलापोटी आम्ही त्यातील पहिले पान वाचले. मोह झाला आम्हास. पण चुकले काय मग त्यात? आपण वेगळे का आहोत? नाही रमाबाई, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे वैयक्तिक विश्व असते. त्या विश्वात ती व्यक्ती आणि तिचा विवेक इतकेच असतात. इतर कोणासही त्या व्यक्तीच्या खाजगी विश्वात डोकावण्याचा अधिकार नसतो. नीतिमत्तेचे हे अलिखित संकेत आहेत. आम्ही हे संकेत मानतो आणि पाळतो. परंतु आज मोह, कुतूहल आणि तुमच्या प्रती असलेल्या कौतुकापोटी हे संकेत मोडले आणि पहिले पान वाचले. हे अप्रशस्त आहे. म्हणून आम्ही आपली क्षमा मागितली. खरेच दादा, आमचे भाग्य थोर म्हणून आम्हाला तुझ्यासारख्या गुरुकडून असे धडे गिरवायला मिळत आहेत. हो, स्वतः व्याकरणाचे नियम तर सारेच शिकतात, पण जगण्याचे हे व्याकरण आणि त्याचे हे नियम आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. नाही का आबा भाऊजी? आज स्तुतीनेच पोट भरणार असे दिसते. जे भावे आता, नाहीतर क्षमा मागे घेईन. हा, अरे बापरे, म्हणजे आता जेवण सुरू करावं असंच हवे काय आबा? होय.